नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण अभ्यासणार आहोत वर्ग 11वी विषय अर्थशास्त्र, त्यामधील प्रकरण 5वे भारतातील ग्रामीण विकास। तर आज आपण या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे, खालील विधाने पूर्ण करा। त्यामध्ये पहिलं विधान आहे, ग्रामीण पतपुरवठा महत्त्वपूर्ण मानला जातो कारण। पर्याय अ, ग्रामीण भागातील उत्पन्न वाढण्यास मदत होते। ब, बचतीचा अभाव असून शेती व इतर आर्थिक कार्यासाठी पुरेसा वित्तपुरवठा नसतो। क, यामुळे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होतो। ड, ग्रामीण भागातील असमानता कमी होते। उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, बचतीचा अभाव असून शेती व इतर आर्थिक कार्यासाठी पुरेसा वित्तपुरवठा नसतो। आता हे उत्तर लिहिताना पहिले आपल्याला विधान लिहायचं आहे। वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये आपण परीक्षेमध्ये सुद्धा पहिले विधान लिहून नंतर उत्तर लिहायचं आहे। तर उत्तर बघा, ग्रामीण पतपुरवठा महत्त्वपूर्ण मानला जातो कारण बचतीचा अभाव असून शेती व इतर आर्थिक कार्यासाठी पुरेसा वित्तपुरवठा नसतो। आता दुसरं विधान आहे, उत्पादक कर्ज हे आर्थिकदृष्ट्या न्याय्य असतात कारण। पर्याय अ, ते शेती उत्पादनाशी संबंधित आहे। ब, त्याचा वापर वैयक्तिक उपभोगासाठी केला जातो। क, ते दारिद्र्य निर्मूलनास मदत करतात। ड, ते जीवनमान दर्जा उंचावण्यास मदत करतात। उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, ते शेती उत्पादनाशी संबंधित आहे। तर उत्तर लिहायचं आहे आपल्याला, उत्पादक कर्ज हे आर्थिकदृष्ट्या न्याय्य असतात कारण ते शेती उत्पादनाशी संबंधित आहे। तिसरं विधान आहे, छोटे शेतकरी बँकांकडून देण्यात येणाऱ्या कर्जासाठी अपात्र ठरतात कारण। अ, सावकारांची उपस्थिती। ब, ग्रामीण भागात बँकांच्या शाखा नसणे। क, उच्च व्यवहार खर्च प्रक्रिया खर्च जास्त। ड, मोठ्या शेतकऱ्यांना प्राधान्य। तर याचं उत्तर आहे उच्च व्यवहार खर्च आणि प्रक्रिया खर्च जास्त, आणि तो छोट्या शेतकऱ्यांना परवडत नाही। त्याची प्रक्रिया करण्यासाठी किंवा आपल्याला जो काही कर्ज काढायचा आहे त्याचे कागदपत्र गोळा करण्यासाठीच खूप सारा पैसा खर्च होते आणि हे छोट्या शेतकऱ्यांना शक्य नसते। म्हणून उत्तर आहे उच्च व्यवहार खर्च आणि प्रक्रिया खर्च जास्त। चौथं विधान आहे, सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांचे हक्क सुरक्षितपणे संरक्षित केले जाऊ शकतात कारण। पर्याय अ, महिला सक्षमीकरण। ब, कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी। क, पायाभूत सुविधांच्या सुधारणा। ड, जीवनमान दर्जा उंचावणे। उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी। सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांचे हक्क संरक्षित केले जाऊ शकतात, सुरक्षितपणे संरक्षित केले जाऊ शकतात कारण कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी। पाचवं विधान आहे, ग्रामीण लोकांचा जीवनमान दर्जा सुधारला जाऊ शकतो कारण। पर्याय अ, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य आणि स्वच्छता इत्यादी सुविधा पुरवणे किंवा देणे। ब, भूसुधारणा कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी। क, अनुदाने उपलब्ध करून देणे। ड, ग्रामीण असमानता कमी करणे। उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य आणि स्वच्छता इत्यादी सुविधा पुरविणे किंवा देणे। ग्रामीण लोकांचा जीवनमान दर्जा सुधारला जाऊ शकतो कारण त्यांना जर आपण स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य आणि स्वच्छता इत्यादी सुविधा पुरविल्या किंवा दिल्या तर। अशा प्रकारे आपण खालील विधाने पूर्ण करा हा प्रश्न पहिला या ठिकाणी पूर्ण केला आहे। स्वाध्यायामध्ये प्रश्न दुसरा आहे, चुकीची जोडी शोधा। खाली अ गट आणि ब गटमध्ये जोड्या लिहून दिल्या आहेत। अ गटामध्ये कृषी पतपुरवठा आणि ब गटामध्ये त्याच्या आवश्यकता दिल्या आहेत। तर पहिली जोडी आहे, अ गटात आहे अल्पकालीन आणि ब गटात आहे खतांची खरेदी। अल्पकालीन हा एक कर्जाचा प्रकार आहे। तो कशासाठी दिला जातो तर खतांची खरेदी करण्यासाठी, बी बियाणे खरेदी करण्यासाठी दिले जाते, म्हणून ही जोडी बरोबर आहे।
दुसरी जोडी आहे अ गटात आहे मध्यमकालीन, हा सुद्धा एक कर्जाचा प्रकार आहे. ब गटात आहे लग्न कार्यासाठी कर्ज. तर हे कर्ज लग्न कार्यासाठी दिले जात नाही, तर ते एक शेतीच्या कामासाठीच दिले जाते, म्हणून ही जोडी चुकीची आहे. 2 नंबरची जोडी चुकीची आहे. तिसरी जोडी आहे अ गटात आहे दीर्घकालीन कर्ज, समजा कर्ज आहे ते, आणि ब गटात आहे ट्रॅक्टर खरेदी करणे, ही जोडी सुद्धा बरोबर आहे. तर दुसरी जोडी बघा मध्यमकालीन आणि लग्न कार्यासाठी कर्ज, हे तर त्या ठिकाणी नसू शकते, म्हणून ही जोडी चुकीची आहे. परंतु मध्यमकालीन कर्ज कशासाठी दिले जाते हे आपल्याला माहीत झाल्यानंतर नक्कीच आपल्या ही जोडी चुकीची आहे यावर विश्वास बसतो. तर ते पहा, मध्यमकालीन पतपुरवठा हे कर्ज 2 ते 5 वर्षापर्यंत दिले जाते. हे कर्ज जमिनीत सुधारणा करणे, पशुधन व शेतीची उपकरणे खरेदी करणे, कालवा बांधणी, नाला, कॅनल, बंडिंग इत्यादी वित्तीय गरजांसाठी दिले जाते. म्हणून लग्न कार्यासाठी कर्ज हे या ठिकाणी चुकीचं आहे. आता दुसरी जोडी आहे किंवा दुसऱ्या जोड्यांचा गट आहे. अ गटात आहे ग्रामीण व्यावसायिक वर्गीकरण आणि ब गटात आहे उपक्रम. तर यामध्ये पहिली जोडी आहे अ गटात आहे कृषी शेती क्षेत्र, कृषी किंवा शेती क्षेत्र, आणि ब गटात आहे उपक्रम बँकिंग आणि विमा. ही जोडी चुकीची आहे, कारण कृषी आणि शेती क्षेत्र आणि बँकिंग आणि विमा याचा काही एक संबंध नाही. दुसरी जोडी आहे उद्योग क्षेत्र आणि ब गटात आहे उपक्रम कच्च्या मालावर प्रक्रिया. ही जोडी बरोबर आहे, कारण उद्योग क्षेत्रामध्ये कच्चा माल नेला जातो आणि त्यावर प्रक्रिया करून त्याचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते. तिसरी जोडी आहे सेवा क्षेत्र आणि ब गटात आहे संगणकीकृत. सेवा क्षेत्रामध्ये संगणकाचा बँकेच्या कामामध्ये किंवा इतर कोणत्याही कामामध्ये मदत होते, म्हणून तिसरी जोडी सुद्धा बरोबर आहे. आता कृषी किंवा शेती क्षेत्रामध्ये बँकिंग आणि विमा हे चुकीचं आहे. तर मग काय आहे ते हे आपण बघूया, त्यानंतर आपल्याला कळेल की पहिली जोडी चुकीची आहे. तर ते पहा, कृषी क्षेत्र भारतातील ग्रामीण लोकसंख्येचे कृषी क्षेत्रात विभाजन होते. तसेच शेती व संलग्न उपक्रमात विभागणी होती. शेतीमध्ये अल्पभूधारक, सीमांत शेतकरी व मोठ्या शेतकऱ्यांचा समावेश होतो. शेतीशी संबंधित क्षेत्रात वृक्षारोपण, वनीकरण, मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय आणि बागायती शेती यांचा समावेश होतो. तर कृषी क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो? दुग्ध शेती, मत्स्य शेती, बागायती. कृषी आणि विमाचा बँकिंग आणि विमाचा होतो का? तर नाही, म्हणून ही जोडी चुकीची आहे. अशा प्रकारे आपण चुकीची जोडी शोधून हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न तिसरा आहे विधान आणि तर्क प्रश्न. यामध्ये 2 विधाने दिलेली असतात. एक विधान अ असते आणि तर्कविधान ब असते. ते एकमेकांशी संबंधित आहे की नाही, सत्य आहे की असत्य आहे, हे आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं असते. ते पर्यायानुसार निवडायचं असते. तर त्यामध्ये विधान अ आहे, भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था आहे. तर्कविधान ब आहे, 2011च्या जनगणनेनुसार देशातील ग्रामीण लोकसंख्या जवळपास 83.25 कोटी, एकूण लोकसंख्येतील 68.8% इतकी आहे. आता पर्याय, हे याचं उत्तर आपल्याला पर्यायामधून निवडायचं आहे, परंतु त्यासाठी आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन माहिती असणे आवश्यक आहे. तर पहिला पर्याय आहे विधान अ सत्य आहे, परंतु तर्कविधान ब असत्य आहे. दुसरा पर्याय विधान अ असत्य आहे, पण तर्कविधान ब सत्य आहे. पर्याय तिसरा, दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण आहे. चौथा पर्याय, दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून विधान ब विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. आता आपण पुन्हा एकदा विधानाकडे जाऊ. विधान पहिलं बघा, विधान अ, भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था आहे. हे विधान बरोबर आहे, कारण भारतामध्ये जास्तीत जास्त लोक हे खेडेगावात राहतात, ग्रामीण भागात राहतात, म्हणून हे विधान बरोबर आहे. तर्कविधान ब बघा, 2011च्या जनगणनेनुसार देशातील ग्रामीण लोकसंख्या जवळपास 83.85 कोटी, एकूण लोकसंख्येतील 68.8% इतकी आहे. हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधाने देखील बरोबर आहे. याचे स्पष्टीकरण सुद्धा मी या ठिकाणी कॉर्नरमध्ये तुम्हाला देत आहे. त्यावरून सुद्धा आपल्या लक्षात येते की दोन्ही विधाने बरोबर आहे. आता हे दोन्ही विधाने बरोबर आहेत, तसेच ब विधान हे अविधानाचे योग्य स्पष्टीकरण सुद्धा आहे, कारण एवढी सारी लोकसंख्या, एवढी सारी टक्केवारी, कोटीने लोक खेडेगावात राहतात, हे
2011च्या जनगणनेनुसार सिद्ध सुद्धा झाला आहे, म्हणून ब विधान हे अचे योग्य स्पष्टीकरण आहे. हे कोणत्या पर्यायामध्ये दिसून येते, तर हा पर्याय क्रमांक आहे तिसरा. दोन्ही विधाने अ आणि ब हे सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण आहे, हे आपलं उत्तर आहे. आता यामध्ये दुसरं विधान आहे सामाजिक व आर्थिक बदलास साक्षरता हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. तर्कविधान ब महिला सक्षमीकरण हे लिंग भेदभाव कमी करण्यास मदत करते. पर्याय 1 विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. पर्याय 2 विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. तिसरा पर्याय दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण आहे. चौथा पर्याय आहे दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. आता पुन्हा एकदा आपल्याला विधानाकडे जावे लागेल. ते सत्य आहे की असत्य आहे की ते पाहायचं आहे. ते एकमेकांचे स्पष्टीकरण करतात का ते पाहायचं आहे. त्यामध्ये पहिलं विधान सामाजिक व आर्थिक बदलास साक्षरता हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. हे आपल्याला वाचताक्षणी लक्षात येते की हे विधान बरोबर आहे, सत्य आहे. तर्कविधान ब महिला सक्षमीकरण हे लिंग भेदभाव कमी करण्यास मदत होते. हे विधान सुद्धा वाचताच आपल्या लक्षात येते की सत्य आहे, कारण जेव्हा महिला सक्षम झाल्या तेव्हा स्त्री आणि पुरुषामधला भेदभाव कमी होतो, म्हणून हे विधान सुद्धा सत्य आहे. आता हे दोन्ही विधाने सत्य आहे असणारा पर्याय 3 आणि 4 आहे, परंतु हे एकमेकांचं स्पष्टीकरण करतात का ते आपल्याला बघायचं आहे. हे बघा, सामाजिक व आर्थिक बदलास साक्षरता हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे आणि महिला सक्षमीकरण हे लिंग भेदभाव कमी करण्यास मदत करतो. या दोघांचा कुठेही संबंध नाही. दोन्ही विधाने जरी सत्य असले तरी ते एकमेकांचं स्पष्टीकरण नाही, हे दाखवणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही, म्हणून आपल्याला उत्तर लिहायचे आहे पर्याय क्रमांक 4. आता आपलं विधान तिसरं आहे किंवा प्रश्न तिसरा आहे. विधान अ कृषी पतपुरवठ्याचा वापर अनुत्पादक कार्यासाठी केला जातो. तर्कविधान ब आहे शेतीमधील वाढीसाठी कृषी क्षेत्राला दिला जाणारा पतपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्याय विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. पर्याय दुसरा विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. पर्याय 3 दोन्ही विधान अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण आहे. पर्याय 4 दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. पहिलं विधान बघा, विधान अ कृषी पतपुरवठ्याचा वापर अनुत्पादक कार्यासाठी केला जातो. हे विधान असत्य आहे, कारण जेव्हा आपण कृषी पतपुरवठा करतो तेव्हा आपण कशासाठी करतो, तर तो शेतीच्या फायद्यासाठी किंवा शेतीच्या कामासाठी, कोणत्याही अनुत्पादक कामासाठी करतो का, तर तो नाही, म्हणून हे विधान काय आहे, असत्य आहे. आता तर्कविधान ब आहे शेतीमधील वाढीसाठी कृषी क्षेत्राला दिला जाणारा पतपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. जर आपण हा पतपुरवठा घेऊन शेतीतील चांगले कार्य करतो, शेतीत योग्य बी बियाणे खते किंवा योग्य यंत्राचा वापर करतो, त्यामुळे काय होते, शेतीमधील वाढ होते, त्याच्या मालामध्ये वाढ होते आणि त्यामुळे हा महत्त्वाचा विषय आहे, म्हणून हे विधान सत्य आहे. आता विधान अ असत्य आणि विधान ब सत्य असणारा पर्याय कोणता आहे, तर पर्याय क्रमांक 2. ते एकमेकांचं स्पष्टीकरण करत नाही, म्हणून खालच्या 3 आणि 4 पर्यायाचा संबंध नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. आता आपला चौथा प्रश्न आहे. विधान अ भारतातील ग्रामीण पतपुरवठ्यामध्ये बिगर संस्थात्मक वित्त हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. आणि तर्कविधान ब असुरक्षित उत्पादनामुळे लहान शेतकऱ्यास बँका पतपुरवठा करण्यास असक्षम आहेत. पर्याय 1 विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. 2 विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. 3 दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण आहे.
पर्याय क्रमांक 4 दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. बघा, भारतातील ग्रामीण पतपुरवठ्यामध्ये बिगर संस्थात्मक वित्त हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या मालासाठी भरपूर वाढ करण्यासाठी पतपुरवठा जास्त प्रमाणात हवा असतो, तेव्हा काय करतो, शेतकरी बिगर संस्थात्मक वित्त पुरवठा घेतो. हे विधान सत्य आहे. दुसरं विधान, असुरक्षित उत्पादनामुळे लहान शेतकऱ्यास बँका पतपुरवठा करण्यास असक्षम आहेत. हे विधान सुद्धा सत्य आहे. परंतु हे दोन्ही विधाने एकमेकांचे स्पष्टीकरण करत नाही. हे कोणत्या पर्यायामध्ये येते तर पर्याय क्रमांक 4 दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. अशा प्रकारे आपण प्रश्न 3 विधान आणि तर्क प्रश्न व्यवस्थितरित्या अभ्यासला आहे. प्रश्न 4 आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा. खाली काही उदाहरणे दिली आहेत, त्या उदाहरणामध्ये कोणती संकल्पना आली आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. त्यानंतर त्या संकल्पनेचे थोडक्यात स्पष्टीकरण करायचे आहे. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे, कुसुमताईंनी त्यांचा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये सुरू केला, त्यामुळे तेथील लोकांना रोजगार मिळून त्यांच्या राहणीमानात सुधारणा झाली. या उदाहरणातून स्पष्ट होणारी संकल्पना आहे संकल्पना ग्रामीण औद्योगिकरण. संकल्पनेचे स्पष्टीकरण, औद्योगिक क्षेत्र म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करून वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या आर्थिक क्रियांचा समावेश असणारे क्षेत्र होय. याचे वर्गीकरण लघु उद्योग, कुटीर उद्योग व ग्रामीण उद्योग या प्रकारे आहे. वरील उदाहरणात कुसुमताईंनी त्यांचा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये सुरू केला, त्यामुळे तेथील लोकांना रोजगार मिळून त्यांच्या राहणीमानात सुधारणा झाली, म्हणून या उदाहरणातून ग्रामीण औद्योगिकरण ही संकल्पना स्पष्ट होते. दुसरं उदाहरण आहे, रावजींनी कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला. रावजींनी कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला. या उदाहरणातून स्पष्ट होणारी संकल्पना आहे उत्पादक कृषी पतपुरवठा. उत्पादक कृषी पतपुरवठा या संकल्पनेचे थोडक्यात स्पष्टीकरण आहे, उत्पादक कर्ज हे शेतीतील उत्पादनाशी संबंधित असून आर्थिकदृष्ट्या न्याय्य असतात. उदाहरण, ट्रॅक्टर, जमीन, बियाणे इत्यादी खरेदी करणे. आणि रावजींनी काय खरेदी केलं आहे तर ट्रॅक्टर खरेदी केला आहे, म्हणून वरील उदाहरणात रावजींनी कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला, म्हणून उत्पादक कृषी पतपुरवठा ही संकल्पना स्पष्ट होते. तिसरं उदाहरण आहे, उच्च प्रतीची बी बियाणे खरेदी करण्यासाठी बँक लहान छोट्या शेतकऱ्यांना अनुदान पुरवते. या उदाहरणातून स्पष्ट होणारी संकल्पना आहे अल्पकालीन पतपुरवठा. संकल्पनेचे स्पष्टीकरण, अल्पकालीन पतपुरवठा हे कर्ज 2 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी दिले जाते. शेतकऱ्यांच्या तत्कालीन गरजांसाठी हे कर्ज दिले जाते. उदाहरण, खते, दर्जेदार बी बियाणे खरेदी, धार्मिक व सामाजिक समारंभ इत्यादी. वरील उदाहरणात उच्च प्रतीची बी बियाणे खरेदी करण्यासाठी बँका लहान व छोट्या शेतकऱ्यांना अनुदान पुरविते असं आलं आहे, म्हणून या उदाहरणातून अल्पकालीन पतपुरवठा ही संकल्पना स्पष्ट होत आहे. आता चौथं उदाहरण आहे, दामाजींनी यावेळी सावकाराकडून कर्ज घेण्याऐवजी गावातील पतसंस्थेकडून कर्ज घेतले. संकल्पना आहे कृषी पतपुरवठ्याचा संस्थात्मक मार्ग. कृषी पतपुरवठ्याचा संस्थात्मक मार्ग या संकल्पनेचे थोडक्यात स्पष्टीकरण आहे, कृषी पतपुरवठा करण्यासाठी संस्थात्मक मार्ग हे एक प्रगतिशील धोरण आहे. वेळेत मुबलक प्रमाणात पुरवठा करणे, पतपुरवठा करणे, शेतीतील उत्पादन व उत्पादन क्षमता वाढवणे हे प्रमुख धोरण आहे. संस्थात्मक मार्गाने लहान व किरकोळ शेतकऱ्यांना आणि इतर दुर्बल घटकांना कर्ज उपलब्ध करून देणे, तसेच आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक शेती पद्धती हा या धोरणाचा प्रमुख भाग आहे. भारतातील कृषी पतपुरवठा करणाऱ्या काही संस्थासुद्धा उपलब्ध आहेत. दिलेल्या उदाहरणात दामाजींनी यावेळी सावकाराकडून कर्ज घेण्याऐवजी गावातील पतसंस्थेकडून कर्ज घेतले, म्हणून कृषी पतपुरवठ्याचा संस्थात्मक मार्ग ही संकल्पना या ठिकाणी स्पष्ट होते. 5वं उदाहरण आहे, रामरावजींनी शेतीमध्ये सिंचन व्यवस्थेच्या उद्देशाने बँकेच्या अटी व नियमानुसार 10 वर्षांसाठी कर्ज घेतले. या उदाहरणातून स्पष्ट होणारी संकल्पना आहे दीर्घकालीन कृषी पतपुरवठा. दीर्घकालीन कृषी पतपुरवठा
या संकल्पनेचे स्पष्टीकरण आहे. हे कर्ज 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी दिले जाते. सामान्यतः ट्रॅक्टर खरेदी करणे, जमिनीवरील कायमस्वरूपी सुधारणा करणे इत्यादीसाठी ते दिले जाते. वरील उदाहरणात रामरावजींनी शेतीमध्ये सिंचन व्यवस्थेच्या उद्देशाने, म्हणजे ही एक कायमस्वरूपी शेतीसाठी चांगला फायदा करण्यासाठी पद्धत आहे आणि या उद्देशाने बँकेच्या अटी व नियमानुसार 10 वर्षांसाठी त्यांनी कर्ज घेतले. म्हणून दीर्घकालीन कृषी पतपुरवठा ही संकल्पना या ठिकाणी स्पष्ट होती. अशा प्रकारे आपण दिलेल्या उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून त्या थोडक्यात स्पष्ट केल्या आहेत आणि प्रश्न क्रमांक 4 पूर्ण केला आहे. प्रश्न 5 आहे, खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा वाचन. ग्रामीण विकास हा प्रशासनाचा एक वंचित भाग आहे. महात्मा गांधी यांच्या मते भारत हा खेड्यांचा देश आहे. खेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास साध्य करणे अशक्य आहे. विकासाच्या धोरणांचे एकत्रीकरण करण्यासाठी सर्व गरजांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तळागाळातील लोकांच्या विकासासाठी प्रभावी प्रशासनाद्वारे ग्रामपातळीवर हे शक्य आहे. पंचायती राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय व राज्य सरकारांच्या विकेंद्रीकरणाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी आदर्श गाव या संकल्पनेचा संपूर्ण भारतातील यशस्वी यशोगाथांच्या माध्यमातून अभ्यास करणे गरजेचे आहे. शिक्षणातील विषमता कमी करण्यासाठी आणि साक्षरतेच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी भारताची वाटचाल योग्य दिशेने सुरू असली तरी अजून बरेच काही करणे आवश्यक आहे. पूर्वीपासून वंचित असलेल्या भारतीय नागरिकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची स्वयंशासन हमी घेते. आता या उतार्यावर आधारित पहिला प्रश्न आहे, महात्मा गांधीचे विचार थोडक्यात सांगा. उत्तर. महात्मा गांधी यांच्या मते भारत हा खेड्यांचा देश आहे. खेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास साध्य करणे अशक्य आहे. हे महात्मा गांधीचे थोडक्यात उतार्यात आलेले विचार आहेत. दुसरा प्रश्न आहे, ग्रामीण विकासाबाबत शासनाच्या भूमिकेवर प्रकाश टाका. उत्तर. तळागाळातील लोकांच्या विकासासाठी प्रभावी प्रशासनाद्वारे ग्राम पातळीवर नियोजन करणे आवश्यक आहे. पंचायती राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय व राज्य सरकारांच्या विकेंद्रीकरणाची गरज आहे. तिसरा प्रश्न आहे, ग्रामीण विकास साधण्यासाठी कोणत्या उपाययोजना सुचवल्या आहेत. उत्तर. शिक्षणातील विषमता कमी करण्यासाठी आणि साक्षरतेच्या प्रमाणात वाढ करणे, तसेच पूर्वीपासून वंचित असलेल्या भारतीय नागरिकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे. हे काय आहेत? सुचवलेल्या उपाययोजना आहेत ग्रामीण विकास साधण्यासाठी. चौथा प्रश्न आहे, गावाचा उत्कृष्ट नमुना तुमच्या शब्दात मांडा. उत्तर. गावातील लोकांच्या विकासासाठी गावात शिक्षण व आरोग्याच्या सोयी असणे आवश्यक आहे. वीज, पिण्याचे स्वच्छ पाणी, शेतीवर आधारित लहान उद्योग निर्माण करणे, खेड्यातील गरजा खेड्यातच पूर्ण करणे शक्य होत असले पाहिजे, म्हणजे जेणेकरून खेड्यातील पैसा बाहेर जाणार नाही, खेड्यातील जनता सुखी राहील. आणि चौथं कारण आहे, गावामध्ये कुटीर उद्योग, लघु उद्योग, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन सारखे व्यवसाय करता येतात किंवा करता आले पाहिजे. अशा प्रकारे उतार्यावर आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात. अशा प्रकारे आपण प्रकरण 5 भारतातील ग्रामीण विकास या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ